ह्याचं रिव्हिजन कसं होणार? मग तू ह्या धड्याचा अभ्यास नाही केला? रिकॉर्डिंग्स नहीं बघितलं? नहीं टीचर। रिकॉर्डिंग हो रही थी मैम, पता नहीं बीच में स्टॉप हो गई थी, वही मैंने अभी देखा तो फिर से रीस्टार्ट किया। हाँ, अरे नहीं, हम लोग कुछ दूसरा बोल रहे हैं। वी आर सेइंग समथिंग एल्स। हम लोग पुराने रिकॉर्डिंग के बारे में बोल रहे हैं, हम लोग लेसन रिवाइज करने वाले हैं। ओके 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 मैम। सांगा, मग तू याचं रेकॉर्डिंग नाही बघितलं तर तू परीक्षेला कसं काय जाणार भाऊ? ऐसा कैसा तुम्हारा काम चलेगा भैया? कोण होतं या लेक्चरला सांगा? आपण मदत करूया त्या लोकांची ज्यांनी हे मिस केले. चला, वी विल रिवाइज दिस. तर आता मलाच कोणातरी नाव परत घ्यायला लागेल. मी कोणाला बोलवू? काय? आपण असं करूया ना, जे लोक सहसा बोलत नाहीत आपण त्यांना आधी बोलूया. अक्षरा राजपूत, सांगाल का तुम्ही जरा? तुम्हाला काय लक्षात आहे? टेन्शन घेऊ नका, तुम्हाला जे लक्षात आहे ते सांगा. चुकलं तर आम्ही आहोतच बाकी सगळे. टीचर मी त्या दिवशी नव्हती. अरे वाह, आज तो बहुत मजा आ रहा है मुझे. अरे मी समजू शकते, इट्स ओके. तुम्ही नसलं तर तुम्हाला कसं समजेल ना आपण त्यावेळेला काय बोललो होतो. पण तुम्ही त्याचं रेकॉर्डिंग पण नाही होईल आणि तुमची परीक्षा आता, मग तुम्ही कसा अभ्यास करणार? श्रावणी, तुम्ही होतात का त्या दिवशी? नाही मॅम, मी बी नव्हती. मग कोण होतं? मी आणि आदिती होतो का फक्त? आदिती आपणच दोघे होतो का ग? टीचर मी पण नव्हते, बट मी रेकॉर्डिंग मधून थोडंसं मला जो टॉपिक आवडतोय तो मला सांगायचा होता. हा, ते तू सांग, पण मला चेक करायचंय की कोण होतं त्या दिवशी माझ्या बरोबर. काय आम्ही एकटेच अभ्यास केला की काय? तो वेदिका मॅम मी स्टार्टिंगला होते, पण मग नंतर खूप पाऊस स्टार्ट झाला होता, मग लाईट पण नव्हती, मग लेफ्ट झालेली. पण रेकॉर्डिंग मध्ये समजलं थोडं. बघा, बरं झालं ना मी रिव्हिजनचा विचार करते. वेदिका, तू होतीस का? चला, आता मी ना रॅपिड फायर घेणार आहे. नेहा वेअर यू? तुम्ही होतात का त्या दिवशी? वीरेंद्र सिंग पाटील आणि इथे पृथ्वीराज चव्हाणचा फोटो आहे. रे, तुम्ही होतात का? वीरेंद्र सिंग पाटील, एवढं जबरदस्त नाव आहे. सांगा, म्हणजे असं कॅज्युअली बोलूच शकत नाही, एवढं असं जबरदस्त भारदस्त नाव आहे. तुम्ही होतात का कोणी? कमाल आहे राव. त्यात मी आणि संगीता मॅमच होतो की काय? ज्योती चव्हाण, गणेश विश्वकर्मा, दर्शन सोनावणे. माहितीये मला, पावसाळा होता तेव्हा, पाऊस बराच पडत होता, पण काहीतरी तरी लक्षात असेल. ठीक आहे ना आदिती, मी तुला विचारणारच आहे. तुझ्या एकट्याचाच हात वर आहे. मी तेच विचार करते की आपण दोघेच होतो की काय? बाकीचे कुठे? तू सांग ना, मी चेक करते अजून कोणी आहे का, म्हणजे बाकीचं पुढचे नंबर्स मला सांगायला ग. डोंट वरी. बरं झालं बघा, बरं झालं, थँक गॉड आपण रिव्हिजनला आलो, नहीं तो पता नहीं हमने क्या कर दिया होता एग्जाम में. बहुत ही इम्पॉर्टंट लेसन है भैया. सांग अदिती, तुला काय लक्षात आहे? मॅम पुढे वाटते पेज नंबर 50. पेज नंबर 50 वर आहे. मला मॉलिक्युलर मास सांगायचंय, ते कसं असं इंटरेस्टिंग टॉपिक आहे तो. आपण तो पुढचा मुद्दा आहे. मी आता जे विचारते, थांब, असं नको करू. जे चाललंय त्या सिक्वेन्सने चला, म्हणजे तो लेसन तुमच्या डोक्यामध्ये फीड होऊन जाईल. जे आपल्याला माहिती ते तुम्ही सांगा, ते तुम्हाला सांग नंतर. पण याच्याबद्दल काय माहिती आहे का? नसेल तर ते क्लिअर करून घ्या, म्हणजे ह्याच्यावर आधारित काही प्रश्न आले तर तुम्हाला लिहिता येईल. जर नाही माहिती किंवा नाही ऐकलंय किंवा कन्फ्युजन आहे, त्याचा मला मेसेज आला होता की परत हे सांगा. लेसन परत नाही शिकवत आहे, कन्सेप्ट परत सांगते. बघा, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन सी. बोला. टीचर त्या दिवशी मी क्लासमध्ये नव्हते, आणि जेव्हा मी हे वाचलं ना, तर इतकं नाही समजलं. बट रेकॉर्डिंग थ्रू तर म्हणजे इतकं नाही समजलं जे की आपल्याला क्लासमध्ये लाईव्ह समजतं. तर प्लीज थोडंसं डीपमध्ये शिकवाल? नक्की शिकवेन. मला माहिती आहे हा धडा खूप महत्वाचा आहे, आणि मी तुम्हाला परत सांगते की कोणाला सांगायचं कोणाला, पटकन बोला. गणेश. गणेश सांग. एक तर कोणतरी मुलगा बोलतोय. थांब, मला फार आनंद झाला. एक तर कोणतरी मुलगा बोलतोय लेक्चर मध्ये, मला लई आनंद झालाय. बोल तू काही बोललास तरी माफ आहे, बोल.
मॅडम लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन म्हणजे त्याच्यात दोन जे केमिकल राहतात त्याच्यामधून ते जोडतात. बरोबर. मग लॉज म्हणजे काय? बरोबर आहे. पहिलं जे सांगितलं ते बरोबर आहे. मग त्याच्या पुढचं काय? त्याच्या पुढचं माहित नाही. ठीक आहे, मी सांगते. हरकत नाही. बघा परत सांगते. ह्या कन्सेप्ट डोक्यात क्लिअर करून घ्या. ह्या 11वीला आहेत आणि खूप महत्वाच्या आहेत. आणि 11वीतल्या मुलांना पण काही समजत नाही. धडा वाचलेला असतो, माहितीच नसतं हे 9वीला आलंय. 9वीतून 11वीला जम्प झालंय, मध्ये नाहीये 10वीला हे. पण हे खूप महत्वाचं आहे. लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन 11वीचा पहिला धडा आहे. काय असतात लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन? आपल्याला माहितीये की आपल्या आजूला ज्या काही गोष्टी आहेत, ऑल द थिंग्स आर मेड अप ऑफ मॅटर, अँड मॅटर इज एनिथिंग विच ऑक्युपाईज स्पेस अँड हॅज गॉट सम मास. इथपर्यंत सगळ्यांना माहितीये. हा जो मॅटर आहे, इट इज मेड अप ऑफ स्मॉलेस्ट पार्टिकल्स कॉल्ड एज atoms. When atoms come together, some chemical bond is formed and molecules are formed out of the atoms. पण इमॅजिन करा, आपल्या आजूबाजूला युनिव्हर्समध्ये देर आर टाइप्स ऑफ atoms, ऑफ टाइप्स ऑफ एलिमेंट्स. कोणीही कोणाबरोबरही कसंही कधीही कुठेही कंबाईन होत नाही. देर आर द लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्स विच आर फॉलोड बाय द मॉलिक्युल्स और बाय द atoms. हे लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन आहेत म्हणून ते तसे करतात का? तर तसं नाहीये. ऍटम्स आणि मॉलिक्युल्स तसे वागतायत म्हणून त्याच्यावरून लॉज आलेले आहेत. लॉज आर देअर आफ्टर द स्टडी ऑफ द एलिमेंट्स, मॉलिक्युल्स आणि कंपाऊंड्स. त्यांचे एलिमेंट्सचा अभ्यास केल्यानंतर, त्यांच्या स्ट्रक्चरचा अभ्यास केल्यानंतर, काय काय प्रोडक्ट बनलेत ह्याचा अभ्यास केल्यानंतर हे आलेले लॉज आहेत. ओके. अँड दीज लॉज वेअर गिवन इन 18th century, 19th century. जेव्हा लोक केमिस्ट्रीचा अभ्यास करायला सुरुवात केली त्यांनी, दे स्टार्टेड ऑब्झर्विंग द थिंग्स अराउंड, दे स्टार्टेड थिंकिंग अबाउट देअर मेकअप. ही वस्तू कशाची बनलीये, कशी बनलीये, अशीच का बनलीये, हे प्रश्न जेव्हा आले तेव्हा त्यांनी ऑब्झर्व केलं की काहीच पद्धतीने ॲटम्स रिॲक्ट करतात. हे ॲटम्स असेच रिॲक्ट करतात आणि हे असंच होतं. हे जेव्हा समजलं त्याच्यावरनं लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन आले. कळलं? असे तर ऍक्च्युली 3 ते 4, ऍक्च्युली 5 आहेत लॉज ऑफ कॉम्बिनेशन. आपल्याला सगळे नाही आहेत. जे आहेत ते लक्षात घ्या. सगळ्यात पहिला जो आहे तो लॉ ऑफ कॉन्स्टंट मास किंवा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर, काही म्हणू शकता. कॉन्स्टंट मास म्हणजे जेवढं लेफ्ट साइडला आहे तेवढं राईट हँड साइडला आहे. लेफ्ट राईट काय? केमिकल इक्वेशन. इक्वेशन या शब्दाचा अर्थ आहे इक्वल करणे. जेवढे लोक लेफ्टला आहेत तेवढे लोक राईटला पाहिजे. समजा एक नदी आहे, नदी ही नदी आहे. नदीच्या या तीरावरती 5 माणसं बसलेली आहेत. त्यांना सगळ्यांना नदी क्रॉस करून इकडे यायचे. 5च्या 5 लोक यायला पाहिजे. एखादा राहून गेला, एखादा बुडून गेला, चालतं का असं? नाही. 5 माणसं तिकडे 5च्या 5 नदीच्या या तीरावरती यायला पाहिजे. हे आहेत रिएक्टंट आणि हे आहेत प्रोडक्ट. रिएक्टंट म्हणजे जे रिएक्शन मध्ये भाग घेतात, प्रोडक्ट म्हणजे जे बनतं. हीच असते केमिकल रिएक्शन. फॉर एक्झाम्पल कार्बन प्लस ऑक्सिजन हे रिएक्टंट्स आहेत, कारण ते रिॲक्ट करतायत. कार्बन प्लस ऑक्सिजन विल गिव्ह यू कार्बन डायऑक्साईड. तर कार्बन डायऑक्साईड हा काय झाला? प्रोडक्ट झाला. समजलं? हे ह्या दोघांचं एकत्रित जेवढं काही मास आहे तेवढंच मास कार्बन डायऑक्साईडचं असेल. हा आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. म्हणजेच तुम्ही काहीही घ्या, ह्याचं तुम्ही उलटी रिॲक्शन करा. उलटी रिॲक्शन बघा. कार्बन डायऑक्साईड हा गॅस तुम्ही जर ब्रेक केला, इफ यू ब्रेक दी कार्बन डायऑक्साईड गॅस, यू विल गेट कार्बन प्लस ऑक्सिजन एज गॅस. वी आर डुईंग व्हॉट? वी आर नाउ डिसोसिएटिंग दी ॲटम्स इन द मॉलिक्युल. आपण त्यांना तोडतोय. आता काय होईल? कार्बन डायऑक्साईडचं जेवढं मास आहे तेवढंच मास कार्बन प्लस ऑक्सिजनचा असेल. The matter is there in the universe. You cannot create it, you cannot destroy it. You can only change its place. जसं energy cannot be created, cannot be destroyed. It changes only the forms. बरोबर? हेच आहे पहिला लॉ. दीपिका मैम. हाँ जी बोलिए. हाँ मैम, मैं ना एग्जिट कर रही हूँ मीटिंग, आप देख लीजिएगा प्लीज, मीटिंग ऑफ कर दीजिएगा. थैंक यू. शुअर. तर हा आहे पहिला लॉ. चित्रामध्ये काय सांगितलंय परत बघा.
छान मस्त चित्र आहे. हे सेम चित्र तुम्हाला पुढे पण येणार आहे. 10वीला येतं, वेगळ्या रेफरन्सने येतं, पण इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, ही केमिकल रिएक्शन दाखवलेली आपल्याला. वजन दिलेलं आहे. वजन कोणाचं आहे? कोनिकल फ्लास्क, त्याच्यावरती कॉर्क, त्याच्यामध्ये टेस्ट ट्यूब, खाली एक काहीतरी द्रावण आहे बीकर मध्ये, कोनिकल फ्लास्क मध्ये. टेस्ट ट्यूब मध्ये पण एक काहीतरी ग्रीन लिक्विड आहे. द लिक्विड इनसाइड दी कोनिकल फ्लास्क इज सोल्युशन ऑफ कॅल्शियम क्लोराइड, फॉर्म्युला CaCl2. सोडियम सल्फेट इज देअर इनसाइड दी टेस्ट ट्यूब, त्याचा फॉर्म्युला Na2SO4. नाव 2Na 2Cl, Na2 आणि Cl2, what they will form? NaCl, 2 molecules of NaCl, common salt that we eat, sodium chloride. मग काय बनलं? CaSO4, कॅल्शियम सल्फेट, कॅल्शियम सल्फेट. ते जे बनलं ते इथे आहे आता. आणि ह्या दोघांमुळे मीठ आणि कॅल्शियम सल्फेट असं बनलंय. ते आता एकत्र ह्या नवीन चित्रामध्ये त्याच कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला दिसतंय. इथे ह्या दोघांचे रंग होते हिरवे. तुम्ही त्याला टिल्ट केलं, शेक केलं, नवीन जे काही बनलं ह्याची हाईट बघा आणि याची हाईट बघा. द न्यू ड्रॉइंग or the second picture in the experiment is showing you the increased volume of the solution because test tube मधलं सगळं आता खाली पडलंय and it has changed its color. So there is some chemical reaction which shows that reactants have changed to product. हे समजलं? काय बनलंय तुम्ही केमिकल टेस्टिंग करून शोधू शकता. तर त्यांनी ऑलरेडी शोधलंय, आपल्याला सांगितलंय. पण what is important here in this picture is the weight. Very, very important thing is look at the weight of the first picture and weight of the second picture. What has happened? Things have combined. New things have developed, but the entire mass of one particular combined thing is equal to combined mass of that particular thing after the change. Understood? So this is law of conservation of matter. Simple, but very, very interesting. And it is there in the reality. Okay. Second is law of constant proportion. Another important and simple law. Law of constant proportion. असं बघून त्यांचं वेट आणि हे आणि ते रेशो बिशो लय कठीण वाटतं, पण कठीण नाहीये. बघा, समजून घ्या. याच्यामध्ये फोन कर, रडू नको. French scientist J.L. Proust stated the law of constant proportion. The proportion by mass, हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. The proportion by mass of the constituent elements in the different samples of the compound is fixed. Proportion by mass. मासचा विचार चाललाय तिथे. एक्झाम्पल घेतलंय पाणी. आपण हे आपल्या पद्धतीने डिस्कस करूया. पाणी आहे H2O. अंडरस्टँड? H2 आणि O. हायड्रोजनचा, एका हायड्रोजनचं वजन आहे 1. मग 2 हायड्रोजनचं किती होईल? 2. म्हणजे हायड्रोजनचं वजन 2 घेतलं. ऑक्सिजनचं वजन किती आहे? 16. ऑक्सिजन इज 16. 16 plus 2 is 18. टोटल मॉलिक्युलर मास. आता हा मॉलिक्युलचा मास किती झाला? 18. आता जर मी रेशो काढला, रेशो ऑफ हायड्रोजन टू वॉटर, H2 to H2O, काय येईल सांगा बरं मला? काय H2 आणि H2 किती आहे? 18. रिड्यूस करा. 1:1. 1:9. करेक्ट. 1:9. करेक्ट. जर 9 टोटल असेल तर त्यातलं 1 काय आहे? हायड्रोजन. आता असंच आणि असंच जर ऑक्सिजनला घेतलं याच्या बरोबर, तर ऑक्सिजन किती आहे आपला? 16. 16:18. आता त्याला रिड्यूस करा. 8×16, 8×2=16 ना, आणि 9×2=18, 8:9. करेक्ट. जर टोटल 9 आहे तुमची, तर आता तुम्हाला H:O असा तुम्हाला जर रेशो सांगितला बाय मास, आपण हे बाय मास काढतोय, मास म्हणजे आपण त्याचं वजन काढलं की नाही, तर हायड्रोजनचं येईल 1 आणि ऑक्सिजनचं किती येईल? 8. 1:8.
हे काय आहे? फिक्स्ड रेशो आहे. समजलं का? शी मी किती कंजूस सारखं लिहिलं, जागाच नाही. 1:8 हा याचा जो काही रेशो आहे दॅट विल बी फिक्स्ड. कशासाठी? H2O या मॉलिक्युलसाठी. आता जर मी H2O2 असा मॉलिक्युल घेतला, H2O2, व्हॉट इज दॅट? दॅट इज हायड्रोजन पेरॉक्साईड. या H2O2 मध्ये असंच तुम्ही काढू शकता का बरं? सांगा बरं मला. टोटल हायड्रोजन आहे 2 आणि 16 दुणे 32. किती झाले? 32 आणि 2 34. बरोबर? 34. टोटल मॉलिक्युलर मास आहे 34. आपण यू म्हणूया, युनिट्स. ह्याचे कॅल्क्युलेशन वेगळ्या पद्धतीने होतं. त्याचा ऍटॉमिक मास युनिट डाल्टन नावाचा युनिट आहे, त्याला आपण यू असं लिहितो. ठीक आहे, हे युनिट्स आहेत. 34 युनिटचं आता जर तुम्ही रेशो काढला H2:H2O, कसा काढणार आपण? सांगा तुम्ही मला. 17. 2:34. 17. बरोबर. 17 दुणे 34 म्हणजे बे एके बे आणि खाली आहे 17. हा आहे याचा रेशो. कसला? H2 to H2O, H2O2. आणि ऑक्सिजन टू H2O2 घेतला आपण तर काय येईल? ऑक्सिजन टू H2O2. काय येईल सांगा बरं मला. O2 किती आले आपले? 32. 32 भागिले 34. इथे पण येतील 17 आणि वरती काय येईल? 16. बरोबर ना? 16 दुणे 32, 17 दुणे 34. मग आता रेशो काय आला? H2 to O2 चा रेशो काय आला? H2:O2. What will be the ratio? 1:16. Do you get this? 1:16 is the ratio of H2:O2 in H2O2. This is the second molecule that we have discussed. ठीक है? And what was the first molecule? That was H2O, पाणी. पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा रेशो बाय इट्स मास इज 1:8. तसाच रेशो आपण H2O2 चा काढला, जो आला 1:16. 8 दुणे 16. बरोबर डबल आहे की नाही? ह्याची डबल, याची डबल. 1 ची डबल 1च. 1 × 2 = 1. म्हणजे 1 ला तुम्ही डबल केलं, रेशो काढताय तुम्ही. तर हे जे प्रमाण आहे हे 1 आहे, आपण रेशो मधनं काढलं. आणि हायड्रोजनला डबल केलं तुम्ही, तर किती आलं? 8 दुणे 16. 1:16. आता हा जो लॉ आहे हा सोप्या भाषेमध्ये असा आहे. H2O म्हणजे पाणी. त्याच्यामध्ये 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन हे कॉन्स्टंट राहणार आहे. ते पाणी माझ्या घरातलं असू द्या, तुमच्या घरातलं असू द्या, शाळेतलं असू द्या, अमेरिकेतलं असू द्या, आफ्रिकेतलं असू द्या, गटारीतलं असू द्या, नदीतलं असू द्या, समुद्रातलं असू द्या, कुठलंही पाण्याचा मॉलिक्यूल म्हणजे H2O, त्याच्यामध्ये 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन, हा रेशो फिक्स आहे. ठीक आहे. लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन हा त्याचा सोपा अर्थ होता, जो आपण नंतर बघितला. पण जे लॉ सांगतो कॅल्क्युलेशन करून, तो आहे बाय इट्स मास. सो यू हॅव टू अंडरस्टँड मासेसने कसं काढायचं. हे आपल्याला एक्झाम्पल दिलंय बघा इथे. आणखीन कार्बन डायऑक्साईडचं पण एक्झाम्पल दिलंय. दिस नाव यू कॅन युअर सेल्फ फाइंड आउट की ते कसं आलं. बरोबर? समजलं आता? सोपं आहे, कठीण नाहीये, फक्त समजायला पाहिजे काय. आता ह्याचं व्हेरिफिकेशन हे पण वाचा तुम्ही. सोपं आहे, चांगलं आहे. जे आपण बोललो होते बाकी वेगवेगळ्या एक्झाम्पल्स देऊन त्यांनी इम्प्लिमेंट करून सांगितलंय. खालचा मुद्दा तुम्हाला माहिती आहे, ऍटम साईज मास व्हॅलेन्सी. सांगा. आधी ते तुला सांगायचं होतं ना, पेज नंबर 50 वरचं सांगायचं होतं. 48 वरचं सांगायचंय कोणाला हे? ऍटम साईज मास हा मुद्दा सांगायचा. काही कोणी बोललं का मध्ये? कोणाला तरी बोलायचं होतं का? माईक ऑन केला होता मध्येच. ऍटम साईज मास एनर्जी याच्याबद्दल कोणाला काही सांगायचंय का? कोणालाच काही सांगायचं नाही. अनम्यूट करा आणि बोला, बिकॉज वेन आय शेअर दिस आय कॅन्ट सी यू ना. सो यू ओनली हॅव टू टेल मी की
तुम्हाला माहिती आहे का याच्याबद्दल काय? बरं, हे पण सोपं आहे. जे आपण मागच्या वर्षी 8वीत केलं होतं ना, हे तेच आहे. हे चित्र कसलं आहे? एका मायक्रोस्कोप मधल्या ऍटमच्या स्ट्रक्चरचं चित्र आहे. असा ऍटम दिसतो. म्हणजे इरिडियम नावाचा एक एलिमेंट आहे. त्याचे ऍटम्स कसे दिसतात असं मायक्रोस्कोप खाली. तुम्ही मायक्रोस्कोप खाली जेव्हा एखाद्या स्लाइड मध्ये लिव्हिंग थिंग्स बघता, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स बघता, तेव्हा तुम्हाला त्यामध्ये काहीतरी हालचाल दिसते, काहीतरी स्ट्रक्चर दिसतं, बरोबर? तसंच एका इरिडियमच्या शीटला किंवा एक पातळसं काहीतरी ठेवून त्याच्यामध्ये त्यांनी चेक केलंय की त्याचे ऍटम्स कसे दिसतात. जस्ट लुक ॲट देम. कसे दिसतात बघा ना. ते असं ते मंडला आर्ट्स असतात ना, एक मध्ये ठिपका ड्रॉइंग करून तसं दिसतंय बघा. तर हा ऍटम म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे ऍटमचं स्ट्रक्चर कसं असतं. न्यूक्लियस, शेल्स, इलेक्ट्रॉन्स, हे माहिती आता आपल्याला. पण त्याच्यामध्ये त्याची साईज ठरवायची. आता आपण काय करतोय? वी आर मेजरिंग देम ऍट द मायन्यूट लेवल. त्याला ऍटमची साईज तुम्ही कशी मोजणार? त्याचं वजन मोजाल, त्याची रेडियस मोजाल. रेडियस कशी मोजतात? दिस इज युअर सेंटर ऑफ द ऍटम अँड दिस इज युअर न्यूक्लियस. त्याच्या आजूबाजूला काय आहे? फर्स्ट शेल, मग सेकंड शेल. आता तुम्ही रेडियस मोजणार म्हणजे काय करणार? सेंटर पासून ते आउटर मोस्ट शेल पर्यंतचं तुमचं डिस्टन्स किती आहे ते तुम्ही मोजणार. दॅट इज रेडियस ऑफ युअर ऍटम. यू आर मेजरिंग इट्स डिस्टन्स. एखादा ऍटम किती मोठा आहे तुम्ही कसं सांगू शकता? त्याची रेडियस जेवढी मोठी तेवढा तो मोठा. हायड्रोजन इज द स्मॉलेस्ट ऍटम बिकॉज इट हॅज जस्ट वन शेल. न्यूक्लियस पासून त्या शेल पर्यंत जेवढं अंतर आहे तेवढी त्याची साईज आहे. बट यू लुक ॲट द ऍटम्स अदर दॅन दॅट. पिरियॉडिक टेबल घेऊन ठेवा तुमच्या घरी. या वर्षी दिवाळीला तुमच्या आईबाबांना सांगा मला दिवाळीचे गिफ्ट पिरियॉडिक टेबल पाहिजे. कुठल्या तरी ऑनलाईन वेबसाईट वरनं वगैरे पण तुम्हाला ते मिळून जाईल. मस्त चार्ज घेतलाय. शाबाश. तो असा घरामध्ये लावून टाकायचा आणि मग त्याच्यात तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी समोर दिसतील. त्या पिरियॉडिक टेबल मध्ये ज्यांच्याकडे पिरियॉडिक टेबल आहे किंवा जे आता शोधतील इंटरनेटवरती, तुम्ही जसं खाली जाता ना, खालच्या 7th पिरियड मध्ये बघता सगळे मोठे मोठे ऍटम्स आहेत. त्याच्यामध्ये खूप जास्तीच्या 7 शेल्स आहेत. असे हे 2 रिंग काढले ते मी अशा 7 रिंग आहेत त्याच्यामध्ये. एवढा मोठा ऍटम येतो. सो त्याची रेडियस मोठी आहे की नाही? म्हणजेच नाव यू आर मेजरिंग इट्स लेंथ, यू आर मेजरिंग द डिस्टन्स. सो दॅट इज वन ऑफ द वे ऑफ मेजरमेंट. नाव यू आर मेजरिंग इट. बरोबर ना? आपल्या लेसनचं नाव काय आहे सांगा जरा मला. द नेम ऑफ द लेसन इज मेजरमेंट ऑफ मॅटर. मेजरमेंट ऑफ मॅटर. तुम्ही त्या मॅटरला मेजर करताय म्हणून तुम्हाला लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन आहेत की तुम्ही किती प्रमाणामध्ये मोजताय. यू आर मेजरिंग ऍक्च्युअली द मास, यू आर मेजरिंग इट्स क्वांटिटी. सेकंड त्याच्यामध्ये यू आर मेजरिंग द रेडियस. रेडियस मध्ये तुम्हाला समजते की किती मोठा आहे तुमचा ऍटम. मग तुम्ही मोजता त्याचं मास. कसं असतं रे मास एखाद्या ऍटमचं? द मास ऑफ द ऍटम इज लोकेटेड ऍट इट्स सेंटर. त्याच्या सेंटर मध्ये आहेत प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. त्यांनाच तर वजन आहे. इलेक्ट्रॉन्स डू नॉट कॅरी एनी वेट. इट जस्ट कॅरी द चार्ज, निगेटिव्ह चार्ज. मग ऍटमचं वजन कुठे? त्याच्या मासमध्ये. सो वेन यू मेजर द ऍटमिक मास यू ऍक्च्युअली डू N + P. जेवढे न्यूक्लियॉन्स आहेत त्यांचं वजन तुम्ही केलं की तुमचं ऍटमिक मास येणार. दॅट इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल A. ठीक आहे. अजून एक गोष्ट आपण ऍटमची मोजतो जी आहे व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सी तुम्हाला खूप चांगली माहिती आहे, हो की नाही? जस्ट गिव्ह मी एन एक्झाम्पल ऑफ व्हॅलेन्सी. जे काही तुम्हाला लक्षात आहे व्हॅलेन्सी बद्दल, टेल मी. कम ऑन, कोणीही सांगा. अदिती, वेदिका, तेजस, कोणीही. मॅम आवाज ब्रेक झाला, थोडं रिपीट करा. मी माझा कॅमेरा बंदच करू का थोडा वेळ? जर सारखं असं होत असेल तर. माझा प्रश्न असा होता की तुम्ही मला याच्याबद्दल सांगा काय आहे ते व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सी या टर्म बद्दल जरा मला सांगा. बघा मास ऑफ द ॲटम मी आत्ताच तुम्हाला एक्सप्लेन केलं. मास ऑफ द ॲटम इज प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स, त्यांचे टुगेदर जे काही मास आहे दॅट इज द मास ऑफ न्यूक्लियॉन्स. बरं, याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे आपल्याला
आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचं वजन करतो, मलाच कसं तरी वाटतंय, मला कॅमेरा ऑन करू द्या, जर आवाज आला नाही तर मला सांगा बरं का. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं वजन करतो तेव्हा आपण काय करतो, वजन काट्या, एका बाजूला 1 किलोचं वजन ठेवलं, या बाजूला बटाटे, टमाटे, गहू, तांदूळ, जे काही तुम्हाला घ्यायचं, हा पदार्थ बदलत राहतो. 1 किलोचं वजन फिक्स आहे, त्या 1 किलोच्या वजनाप्रमाणे तुम्ही बाकीच्या वस्तू तोलताय. तुम्हाला एखाद्या ऍटमचं वजन करायचंय, त्या ऍटमचं वजन करण्याकरता तुम्हाला काहीतरी स्टँडर्ड पाहिजे ना. 1 किलोचं माप जसं आहे तसं इकडे ऍटमचं माप घेण्याकरता काहीतरी पाहिजे की नाही. यू नीड समथिंग टू मेजर दॅट ऍज अँड टेक इट ॲज अ स्टँडर्ड. मग ते काय आहे? आता याच्यामध्ये अशी गोष्ट आहे, सगळ्यात आधी सुरुवातीला हायड्रोजनला घेतलं होतं, आणि हायड्रोजनला घेणं हे एकदम लॉजिकल करेक्ट आहे. हायड्रोजनचं मास 1 असं धरायचं आणि त्याच्याप्रमाणे बाकी सगळ्यांची जेवढे येतात तेवढे त्यांची वजनं घ्यायची. पण काही काही ऍटम्सचं जे वजन होतं ते फ्रॅक्शन मध्ये आलं. मग फ्रॅक्शन मध्ये आलं तर हायड्रोजन तर फ्रॅक्शन नाहीये, इट्स 1. मग काय करायचं? मग त्याच्यावरती लोकांनी खूप काही प्रयोग केले. नायट्रोजन घेतला, आणखीन कोणते कोणते ऍटम्स घेऊन बघितले. रिलेटिव्ह मास, रिलेटिव्ह म्हणजे हे स्टँडर्ड आणि त्याच्याबरोबर दुसरं, असं करून बघणं, याला म्हणतात रिलेटिव्ह मास. रिलेटिव्ह मास, कळलं का? मग आता रिलेटिव्ह मास मध्ये हायड्रोजनचा तर बिचाराचा नंबर कट झाला, चांगला होता तो, मला तर तोच आवडलाय. काय झालं, फ्रॅक्शन तर फ्रॅक्शन, एका बरोबर त्याला कम्पेअर केलं तर फ्रॅक्शन मध्ये आलं. व्हॉट इज द प्रॉब्लेम? पण सायंटिस्ट कुठलीच गोष्ट सरळ नाही करत ना. आता फ्रॅक्शन मध्ये आलं तर मग हायड्रोजन नको, मग काय पाहिजे? असं करता 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 त्यांची गाडी आली कार्बन. यू सी, कार्बन इज फेवरेट ऑफ एव्हरीबडी. कार्बन केमिस्ट्रीमध्ये आपण बघितलंय, कार्बन इज द स्मार्ट चार्मिंग पर्सन. तो कोणालाही बरोबर गुंडाळू शकतो. तर या सायंटिस्ट लोकांना शेवटी सापडला कार्बन. कार्बनवर अशी पण खूप सारी रिसर्च सुरू होती. मग त्यांनी 1/12 असं कार्बनचं माप घ्यायचं. 12 × 1/12 असं मेजर केलंय. कसलं? हायड्रोजनचं. 12 आणि 1/12 असं. 1/12 का घ्यायचं? 1/12th पार्ट ऑफ दॅट असं मेजर करण्याकरता त्यांनी कॅल्क्युलेट केलं. मला हे पर्सनली काही फारसं आवडलेलं नाहीये. का बघा, वाय 12? 1/12 इज द फ्रॅक्शन, ते समजू शकतो आपण. फ्रॅक्शन पाहिजे ना आपल्याला आता फ्रॅक्शन साठी. मग इंटू 12 का करायचं? हायड्रोजनचा आन्सर 1 आहे हे तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला शोधायचं असेल तर काय करायचं, बरोबर? शिवाय कार्बन ऑल्सो हॅज आयसोटोप्स. इफ यू आस्क मी पर्सनली, आय डोंट लाईक दिस डिसिजन बिकॉज कार्बन हॅज 2 more isotopes. So there are 3 carbons, carbon 12, carbon 12, 13, carbon 14. सो या तिघांची एव्हरेज काढली तर आपण पर्सेंटेज वाईज काढली तर त्या कार्बनचं जे काही ऍटॉमिक मास आहे ते काही कम्प्लीट 12 नाही आहे. ठीक आहे, म्हणजे थोडंसं मागे पुढे होणारच आहे. तर त्याच्यासाठी म्हणून जर आपण हे केलं असेल तर ओके, बरं का? सांगायचा मुद्दा, स्टँडर्ड घेऊन हे मोजायचं, ह्याला रिलेटिव्ह मास म्हणतात. आत्तापुरतं एवढंच बस झालं. कारण हे कन्फ्युजन नंतर पण राहतं की का असं केलं, चांगलं चाललं होतं ना. पण नाही, काहीतरी आपल्याला शोधून काढायला पाहिजे, इम्प्रुव्हमेंट्स पाहिजे. बोला मॅम. तिथं दुसऱ्या डायग्राम मध्ये ब्रॅकेट मध्ये लास्टला P+N का बरं दिले? P+N वरती ना. मग प्रोटॉन हो प्लस मॅम. न्यूट्रॉन ह्यांचं एकत्रित वजन हेच ना. कुठे लिहिलंय P+N? कुठल्या ह्याच्यात म्हणतो तू? हे ना, बरोबर आहे ना. प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन यांचं जे वजन आहे तेच तुमच्या ऍटमचं वजन आहे. ऍटमचं स्ट्रक्चर काय आहे? न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये काय? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आजूबाजूला काय आहेत? इलेक्ट्रॉन्स आणि शेल्स आहेत. ह्याला काही वजन नाहीये ना. शेल्सला काय वजन आहे? दे आर जस्ट एनर्जी एरियाज. त्या एनर्जी एरियामध्ये तुमचे इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, त्याला काही वजन नाही. इलेक्ट्रॉनला तर असंही वजन नाही, इट्स व्हेरी व्हेरी नेग्लिजिबल, बरोबर? एकदम हलका फुलका एक पार्टिकल येतो ज्याला फक्त चार्ज आहे, एवढीच त्याची काय ती ओळख आहे, बरोबर? मग आता ह्या तुमच्या शेलला आणि इलेक्ट्रॉनला जे वजन नाही आहे काय? P+N हा फॉर्म्युला आहे का? हो, तेच तर सांगते ना. P+N इज इक्वल टू युअर A. ए म्हणजे ऍटॉमिक मास नंबर. आणि हा फॉर्म्युला आपण कुठे बरोबर. कुठे वापरू शकतो? कुठेही वापरू शकतो. ऐका, सांगते. P+N इज इक्वल टू A. म्हणजे A म्हणजे काय? तुमचं ऍटॉमिक मास नंबर. आता तुम्ही विचारताय, तुम्हाला सांगतेच.
A इज इक्वल टू P प्लस N, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, बरोबर. ए म्हणजे काय, ऍटमिक मास नंबर, ऍटमचा मास नंबर, आणि त्याच्यामध्ये कोणाचं वजन येणार आहे, प्रोटॉनचं न्यूट्रॉनचं, दोघांनाच वजन आहे की नाही माहिती आहे ना आपल्याला. आता तुम्हाला विचारलं ह्याच्यावरून, समजा आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, ह्याच्यामध्ये आहेत प्रोटॉन 2 आणि न्यूट्रॉन आहेत 3 समजा, तर ए किती येईल, ए 5. बरोबर. म्हणजे 5 हा काय आहे त्या ऍटमचा, ऍटॉमिक ऍटमिक मास नंबर. पण त्याचा ऍटमिक नंबर किती आहे, 5. व्हॉट इज ऍटमिक नंबर ऑफ धिस पर्टिक्युलर ऍटम, ज्याचा ऍटमिक मास नंबर 5 आहे, त्याचा ऍटमिक नंबर किती येईल, 2 प्लस म्हणजे 3. 2 प्लस 3. ऐका, atomic mass number is represented by A, but atomic number is given by Z. आणि Z म्हणजे काय, number of protons is equal to number of electrons. हे आपण विसरलो. प्रोटॉन्स पॉझिटिव्ह, इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह, बरोबर. जेवढे प्रोटॉन तेवढे इलेक्ट्रॉन. आता मला सांगा या पर्टिक्युलर ऍटम मध्ये, आता मला सांगा त्याचा ऍटमिक नंबर किती आहे, प्रोटॉनची आणि इलेक्ट्रॉनची संख्या मिळून होणारे जे नंबर असतो तो ॲटॉमिक नंबर असेल. मग किती आहे, 5. नाही, ऍटमिक मास नंबर 5 आहे, ऍटमिक नंबर 2 आहे, 2च. प्रोटॉनची संख्या तेवढीच इलेक्ट्रॉनची संख्या, आणि दॅट इज युअर ऍटमिक नंबर, दॅट इज इक्वल टू 2. समजलं. फॉर्म्युला कुठे कुठे वापरता येतो, ए इज इक्वल टू P प्लस N हा फॉर्म्युला तुम्ही कुठे वापरू शकता, याच्यामुळे तुम्हाला त्या ऍटमची सगळी माहिती मिळते. मग तुम्हाला हे समजतं की नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स इज नॉट इक्वल टू नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. न्यूट्रॉनची संख्या 1 ने जास्त आहे त्याच्यामध्ये, बरोबर. बरोबर की नाही. तुम्हाला त्या आता पूर्ण ऍटमचं स्ट्रक्चर काढता येईल की नाही बघा या फॉर्म्युल्यावरनं. काय काढणार तुम्ही, न्यूक्लियस मध्ये 3 न्यूट्रॉन, 2 प्रोटॉन, शी किती छोटूसा सर्कल काढला मी, मोठा काढते. काय आता येणार, 3 न्यूट्रॉन, 2 प्रोटॉन, 5 इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यामध्ये. पहिल्या शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन नाही आहेत, सॉरी, इलेक्ट्रॉन 2च आहेत. पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन. झालं, स्ट्रक्चर ऑफ ऍटम डन. आता तुम्ही मला जरा सांगा हा कुठला ऍटम असू शकतो, ओ माय गॉड, काय माहिती काय चाललंय. हेलियम. हेलियम, करेक्ट. बघा, हायड्रोजन इज 1, ऍटमिक नंबर खाली लिहितात आणि वजन वर लिहितात. हायड्रोजन 1 H12 काय लिहा. हेलियम कसं लिहितो आपण, हेलियम 2 ऍटमिक नंबर, 4 ऍटमिक मास नंबर. मग आता जरा विचार करा, 2 प्रोटॉन्स 2 इलेक्ट्रॉन्स हा कन्फर्म हेलियम आहे. पण जर हेलियम मध्ये इथे 1 न्यूट्रॉन जास्त असेल तर हा हेलियमचा आयसोटोप आहे. आयसोटोप म्हणजे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स कमी जास्त असू शकतात. न्यूट्रॉन्सला काही चार्ज नाही आहे, ते फक्त वजन देणारे पार्टिकल्स आहेत. समजलं. हेलियमचा एक आयसोटोप आहे हा, आपण आपल्या अभ्यासाकरता काढलेला आहे. समजलं, कळलं तुम्हाला. एका फॉर्म्युल्यामधून किती गोष्टी समजल्या आपल्याला, बरोबर. म्हणजेच ही खूप महत्वाची गोष्ट आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये रिलेटिव्ह मास नावाची जी कन्सेप्ट दिलेली आहे, इट इज टू अंडरस्टँड दॅट विथ सम अदर रेफरन्स यू आर मेजरिंग द वेट ऑफ द ऍटम्स. आणि आता त्याच्यामध्ये एवढे चांगले ऍडव्हान्स इन्स्ट्रुमेंट्स आहेत की ह्या सगळ्या कॅल्क्युलेशनची काहीच गरज नाही, तुम्ही ठेवा आणि तुम्हाला वजन मिळतं. दॅट इज कॅल्क्युलेटेड इन टू ऍटमिक मास युनिट्स प्रेझेंटेड बाय डाल्टन. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, डाल्टन यू प्रेझेंटेड बाय सिम्बॉल यू. ठीक आहे. आणि एका यू ची किंमत किती आहे, 1.66
इंटू 10⁻27 kg. ठीक आहे. आता केमिकल सिम्बॉल्स ऑफ एलिमेंट्स, पेज नंबर 50 वरचं काहीतरी अदितीला सांगायचं होतं. व्हॉट वॉज दॅट अदिती? मॉलिक्युलर मास बद्दल. येस मॅम, खालचं तुम्ही वरचं एक्सप्लेन कराल तो वर. चालेल. डाल्टन बद्दल समजलं. आपण ऍटमचं मास, आपण जसं 1 किलो, 1 पाव, 100 ग्रॅम असं वगैरे म्हणतो की नाही, तसं ऍटमचं वजन डाल्टन मध्ये मोजतात. आणि डाल्टन डी ने लिहित, डाल्टन यू ने लिहितात. सी केमिस्ट्री इज सो फनी. तुम्ही एक गोष्ट बघाल तर तुम्हाला 10 गोष्टी कन्फ्युज करतील. हे कशामुळे आलं? डाल्टन डी लिहायला पाहिजे होतं ना. डी फॉर दीपिका पण असतं, डी फॉर डाल्टन पण असतं, पण डाल्टनला असं का नाही वाटलं की आपण डी हे सिम्बॉल द्यावं, त्याला यू हे सिम्बॉल द्यावं असं वाटलं? वाय? कारण इट इज युनिफाईड मास. युनिफाईड मास, युनिफाईड म्हणजे त्याला सगळीकडे आपण त्याला एक्सेप्ट केलेलं आहे. अँड दॅट इज नाऊ डाल्टन. त्याचं नाव आहे. तो डाल्टन आठवतंय का तुम्हाला? आठवीतला पहिला डाल्टन. atoms are spherical balls. Atoms of same elements are same, and you cannot break the atoms. They're the smallest particles of any matter. तोच तो डाल्टन ज्याने पहिल्यांदा ते बॉल सारखं स्ट्रक्चर काढलं होतं. तर तो पहिला माणूस आहे ज्याने रिसेंटली म्हणजे 18th सेंचुरी पासून जी आपली ऍटॉमिक स्ट्रक्चरची स्टोरी सुरू केली ती याने सुरू केली. सो दॅट इज वाय हिज नेम इज गिवन टू द युनिट. ठीक आहे. नाउ केमिकल सिम्बॉल्स ऑफ एलिमेंट्स. माझ्या गावामध्ये एका पक्षाला देव पक्षी म्हणतात, देवाचे पक्षी म्हणतात. आणखी एका गावामध्ये त्याला खंड्या म्हणतात, आणखी एका गावामध्ये त्याला बंड्या म्हणतात. तो पक्षी एकच आहे, पण त्याला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळी वेगळी नावं आहेत. आमच्या गावातले लोक म्हणाले नाही नाही, आमच्या गावात एक भारी पक्षी आम्ही त्याला शोधलंय. ते म्हणले नाही नाही, आता आमच्याकडे 7 पिढ्यांपासून आहे. ते म्हटलं हो येड्यानो, तुम्हाला माहिती आहे का हा पक्षी तर वेगळाच आहे, त्याचा हा 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 हा. त्यांनी काय वेगळा अभ्यास केला असेल? सांगायचा मुद्दा असा आहे, एकाच गोष्टीला अनेक ठिकाणी खूप वेगवेगळी कॉमन नावं असतात. कॉमन नावं असतात. उदाहरणार्थ पाण्याला सुद्धा आपण आपल्याकडे पाणी म्हणतो, कुठे त्याला जल म्हणतात, कुठे नीर म्हणतात, पण ते आहे पाणीच ना. वॉटर म्हणतात. बरोबर आहे. सांगायचा मुद्दा, अरे आफ्रिकन लँग्वेज मध्ये किंवा जर्मन मध्ये पण त्याला आणखीन काही वेगळं म्हणत असेल. पाणी एकच गोष्ट आहे, आपण म्हणतो त्याला वेगळ्या वेगळ्या नावांनी. पण प्रत्येक माणूस प्रत्येक कंट्रीतला, प्लीज हे इकडे घेऊन जाणं, असंच सांगत बसला समजा की हे आम्ही शोधलंय आम्ही शोधलंय आम्ही शोधलंय, आणि शोधलेली गोष्ट एकच आहे. तर कसले ते डोंबल्याचे शोध आहेत सांगा बरं? सगळ्यांची एनर्जी, पैसे, कष्ट, वेळ ह्याच्यातच जाईल. आम्ही शोधले, पण ते ऑलरेडी शोधलंय ना कुठेतरी. तुम्ही आणि मी एकाच गोष्टीवर भांडतोय की हे 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 हे, आणि ती गोष्ट एकच आहे. देन देर इज नो यूज ॲट ऑल. हे सगळं थांबावं. आणि केमिस्ट्री इज द बेस ऑफ ऑल दी रिसर्चेस. तुम्ही सगळ्या गोष्टीची सुरुवातच केमिस्ट्रीने करता ना. You are thinking of atoms and molecules, which are the building blocks of entire thing around you. Entire universe is made up of that. तर तुम्हाला बेसिक्स मध्येच जर लोचा असेल की तुम्ही हे म्हणताय मी हे म्हणतोय, तर काय तुमची गोष्ट पुढे जाणार आहे? कसले डोंबल्याचे रिसर्च होणार आहेत सगळ्या युनिव्हर्स मध्ये? ते सेमच होते जातील किंवा वेळ जाईल त्याच्यामध्ये. तर तसं नाही व्हायला पाहिजे. रिसर्च या शब्दाचा अर्थ आहे यू आर डुईंग रिसर्च ऑन समथिंग. कोणीतरी काहीतरी शोधलंय, तुम्ही त्याच्या पुढचं शोधताय. सो व्हॉट यू विल डू, त्याच्यासाठी एक इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री, त्याला IUPAC म्हणतात. IUPAC इज द शॉर्टकट. ते बारसं करायचं काम करतात. बारसं करायची एजन्सी आहे ती. कोणाचं बारसं करतात ते बारसं करतात प्रत्येक केमिकल कंपाऊंडचं. एनी न्यू केमिकल कंपाऊंड, एनी ओल्ड केमिकल कंपाऊंड, एनिथिंग दॅट यू फाइंड, अँड दे आर देअर टू गिव्ह इट द नेम. नावं ठेवतात नाही, नाव देतात. कसं देतात? काही रूल्स बनवलेत त्यांनी. जसे की कुठे पण जा तुम्ही भारतामध्ये, ट्रॅफिक सिग्नलचे रूल्स आहेत. लाल म्हणजे थांबा, पिवळा म्हणजे स्लो व्हा, हिरवा म्हणजे पळा. बरोबर? हे रूल जसे सगळीकडे कॉमन आहेत, तसेच IUPAC मध्ये जगभरातले रूल कॉमन आहेत. माझ्या इकडे जर मी एखाद्या गोष्टीला शोधलं तर मी त्याला एका विशिष्ट पद्धतीने नाव देईन, त्याला पब्लिश करेन, तर लोकांना समजेल की हा हे असं असं आहे, ह्याच्यावर हा अभ्यास झालाय. समजा हाच अभ्यास घेऊन समजा एक कुठल्या तरी नेपाळची एक मुलगी आहे, तिला ह्याच विषयावर काहीतरी अभ्यास करायचा आहे, तर ती शोधून काढेल की अच्छा असा असा एक रिसर्च ऑलरेडी झालेला आहे, त्याच्यामध्ये गोष्ट इथपर्यंत आलेली आहे, तर ह्याच्या पुढचं काय करायचं किंवा ह्याच्यात काय राहिलंय, असा रिसर्च होतो. आणि ह्यालाच प्युअर रिसर्च म्हणतात. ठीक आहे. तर ही जी सिस्टीम आहे
ही IUPAC सिस्टीम आहे. जसं आपल्याला आपलं नाव, बाबांचं नाव, आडनाव असतं, सेम तसंच आहे. एखाद्या कंपाऊंडला त्याचं नाव, त्याच्या फॅमिलीचं नाव आणि जो फंक्शनल ग्रुप आहे त्याचं नाव असं असतं. हे सगळं आपल्याला पुढच्या वर्षी येणार आहे. सो केमिकल सिम्बॉल्स म्हणजे हायड्रोजनला असं डॉट सर्कल का दाखवायचं, त्याला H म्हणा ना, H इज फॉर हायड्रोजन. कॉपर कसं लिहायचं बघा, सर्कलमध्ये C, दॅट इज फॉर कॉपर. पण दॅट इज दर कॉमन नेम, म्हणजे ते सिग्नल आहेत, ते त्यांना तिथे तिथे सांगण्याचे एकदम फंडामेंटली. जेव्हा सुरुवातीला काही अभ्यास झाला नव्हता, पण लोकांना जेव्हा समजलं की एव्हरीबडी इज ट्राइंग टू फाइंड आउट समथिंग आउट ऑफ द सेम थिंग्स, सेम बेसिक थिंग्स आर टेकन अँड न्यू थिंग्स आर मेड अँड देर इज लॉट ऑफ कन्फ्युजन. मग काय करायचं, देन दिस सिस्टीम केम, दॅट इज IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम. ठीक आहे. नाव एव्हरीबडी इज फॉलोइंग इट सेम. जसं आपण SI सिस्टीम, इंटरनॅशनल स्टँडर्डची जी सिस्टीम आहे, तुम्हाला फिजिक्समध्ये झालं असेल ते, तर त्याच्यामध्ये आपण डिस्टन्स मेजर करतो मीटरमध्ये. तर भारतामध्ये पण ते मीटरमध्ये आणि अमेरिकेत पण मीटरमध्ये, इंग्लंडमध्ये पण मीटरमध्ये. समजा मला हे उदाहरण फार आवडतं. एखादा इंग्लंडचा एखादा माणूस आला, आपल्याकडे आला महाराष्ट्रामध्ये, आम्हाला जमीन घ्यायची आहे, मला एक शाळा उघडायची आहे, त्याच्याकरता मला जमीन हवी आहे, काय रेट चाललाय इथे, तो विचारेल आपल्याला. आमच्याकडे गुंठ्यात मोजतात, 10 लाख रुपये गुंठा. तुम्हाला व्हॉट इज गुंठा, आय डोंट अंडरस्टँड गुंठा. तुमच्याकडे कसं मोजतात जमीन, कोणत्या युनिट मध्ये मोजतात, सांगा बरं जरा मला. एकर मध्ये मोजतात टीचर. एकर तर 41 गुंठे ना, 41-42 गुंठे म्हणजे 1 एकर, बरोबर ना? नाही मॅम, 40 गुंठे म्हणजे 1 एकर. 40 गुंठे म्हणजे 1 एकर. करेक्ट. 40 गुंठे 1 एकर. 1 गुंठा किती सांगा? 1000 स्क्वेअर फीट. आय एम टेलिंग यू, 1000 स्क्वेअर फीट म्हणजे 1 गुंठा असं पूर्वी होतं, ते आता 900 झालंय. 900चा 1 गुंठा असतो आजकाल. आता 900, 1000 हे त्या बिचाऱ्याला काय माहिती आपण इथे कसे मोजतो. लोक पूर्वी फरलांग, इतक्या फरलांगभर जा. कसलं फरलांग, व्हॉट इज दॅट फरलांग? तुम्ही कधी लहान मुलांना जन्मल्यावरती बघितलंय का, ते त्यांचं ना विचित्र वजन सांगतात. 7 पौंडाचं बाळ आहे. 7 पौंड. आय ऑलवेज थिंक, कसले पौंड, वाय डोंट यू कीप दॅट ऑन द वेइंग मशीन? किलोग्रॅम मध्ये सांगा ना. सो सिम्पल टू अंडरस्टँड. 2 किलो, 2.5 किलो, 3 किलो हे आपली रोजची मोजमाप आहेत ना. आपण साधं गहू, तांदूळ, साखर किलो मध्ये मोजतो, आपण पौंडात थोडी मोजतो. ते आपलं सिस्टीम नाहीये, ते त्यांचं सिस्टीम आहे. ते तिथे मुलांना पाऊंड्स मध्ये मोजतात. म्हणून आपल्याकडे पण पाऊंड्स मध्ये आहे, पण आपल्याला नाही, मला नाही समजत पाऊंड बिऊंड काय आहे ते. फुटात पण मोजतात. किती फूट, मीटर, हातभर, म्हणजे हे आपले इकडचे आहेत ना मेजर करण्याची पद्धती. पण जगामध्ये सगळं समजा त्याला आपण सांगितलं की इथून तुम्हाला जळगाव, चाळीसगाव त्या साईडला जायचं, पुण्याहून तिथे जायचं असेल तुम्हाला, तर 450 किलोमीटर अंतर आहे. त्याला किलोमीटर, मीटर या गोष्टी माहिती आहेत, तो शोधून काढू शकतो. आपण त्याला सांगितलं काय सांगणार आपण त्याला, आणखीन कन्फ्युज करून टाकू आपण त्याला. उलट सुलट दुसऱ्या युनिट्स मध्ये सांगितलं तर 3 जिल्हे सोडून जा, 3 जिल्हे सोडून जा, हे काय उत्तर नाही असू शकत. वी आर मोर कन्फ्युजिंग दॅट पर्सन जो ऑलरेडी कन्फ्युज्ड आहे. तर सांगायचा मुद्दा असं होऊ नये म्हणून जगभरामध्ये कॉमन सिस्टीम आहे. थोडस एक्स्ट्रा बोललो आपण याच्याबद्दल, पण छान होतं, म्हणजे मला आवडतं. द मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स, देर आर टाइप्स ऑफ मॉलिक्युल्स. सिंगल त्याच एलिमेंट्सचे पण असतात, किंवा कंपाऊंड्स मध्ये मोर दॅन 1 एलिमेंट्स असतात. त्याच्यामध्ये पण मोनो ॲटॉमिक, डायॲटॉमिक, मल्टी ॲटॉमिक असे कंपाऊंडचे मॉलिक्युल्स असतात. डायॲटॉमिक मध्ये 2-2 असतात, डबल डबल, O2, N2, CO हा हेटेरो ॲटॉमिक आहे. हेटेरो म्हणजे वेगवेगळे. कार्बन आणि हायड्रोजन वेगळे आहेत, कार्बन, ऑक्सिजन वेगळे आहेत, म्हणजे वेगवेगळे एलिमेंट आहेत, पण एकच मॉलिक्युल आणि 2च एलिमेंट, 2च ॲटम्स इन 1 मॉलिक्युल असं. आता मॉलिक्युलर मास अँड कन्सेप्ट ऑफ मोल, वी हॅव टू डू इट नेक्स्ट टाइम. पण तरी तुला काय सांगायचं 1-2 मिनिटात सांग तू, देन वी विल स्टॉप. ओके मॅम. बोल अदिती. हो, थँक्यू. ॲटॉमिक मास म्हणजे ॲटॉमिक नाही, मॉलिक्युलर मास म्हणजे काय,
तर मॉलिक्यूल आता इथे एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे H2O. H2O म्हणजे हायड्रोजनची त्यामध्ये दोन अणू हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळून म्हणजे आपलं पाणी. तर H2O. तर याच्यामध्ये हायड्रोजनचा जो ॲटॉमिक मास आहे तो 1 आहे आणि ऑक्सिजनचा जो ॲटॉमिक मास आहे तो 16 आहे. तर त्यामध्ये आपल्याला नंबर्स ऑफ ॲटम इन द मॉलिक्यूल म्हणजे ते मॉलिक्युलर जो मॉलिक्यूल आहे तर त्याच्यामध्ये त्यांचे अणुअंक बरोबर ना? अणुअंक नाही, किती आहे त्या अणूंची संख्या. अणूंची संख्या, अणुअंक नाहीये तो, अणूंची संख्या आहे. हा ते मराठीमध्ये अणूंचा कन्फ्युज अंक होते. म्हणतात. ठीक आहे. नंबर ऑफ ॲटम्स. इंग्लिशमध्ये सोपं आहे, इंग्लिशमध्येच बोलायचं. मराठी लय कठीण आहे. तर नंबर ऑफ ॲटम्स किती आहे त्या मॉलिक्यूलमध्ये? तर H2O म्हणजे हायड्रोजनची दोन ॲटम्स आहेत आणि ऑक्सिजनचा 1 आहे. तर इथे आपल्याला नेक्स्ट स्टेप जी आहे तर ती ॲटॉमिक मास आणि नंबर ऑफ ॲटम्स तर या दोघांची आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची आहे. तर 2 1 चा 2 इज इक्वल टू 2 आला आणि 16 1 चा 16 इज इक्वल टू 16. जेव्हा आपण या 2 ची आणि 16 या दोघांची ॲडिशन करू किंवा सम करू तर जी संख्या किंवा जो आपल्याला नंबर मिळेल दॅट इज कॉल्ड ॲज मॉलिक्युलर मास. आता जर का आपण याचं नेक्स्ट उदाहरण जर का घेतलं तर एकदम इझी वे मध्ये आपण NaCl म्हणजे सोडियम क्लोरीन बरोबर ना मॅम की सोडियम क्लोराईड नेक्स्ट पेजवर आहे. सोडियम क्लोराईड पण ते कुठे आहे? नेक्स्ट पेजवर आहे का? बरं, हो 51 वर सॉल्व्ह स्टार्टिंग. केलेलं आहे. बरं, ठीक आहे. अच्छा, तू सोडवलंयस का ते? बरं, हा सॉल्व्ह करायला दिलेलं आहे ते. तर ठीक आहे. सोडियम क्लोराईड म्हणजे NaCl. तर NaCl तर इथे Na म्हणजे सोडियमचा जो ॲटॉमिक मास आहे तो 23 आहे आणि क्लोराईडचा जो ॲटॉमिक मास आहे तो किती 35.5 आहे. फाईव्ह. तर या दोघांची जेव्हा बरोबर, सम करू तर तेव्हा 58.5 येईल हा NaClचा ॲटॉमिक मास असेल. बरोबर आहे. म्हणजे या करेक्ट. मध्ये आपल्याला थोडक्यात एवढं सांगितलेलं आहे की आपण मॉलिक्युलर मास कसा काढायचा. तर ते आपण ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन करून काढू शकतो. बरोबर आहे. तुम्हाला मी सोपं एक्झाम्पल सांगू का? एकदम छोटी मुलं असतात जेव्हा ते डॉक्टरकडे येतात तेव्हा त्यांचं वजन करायचं असतं. छोट्या मुलांचं वजन काट्यावर करण्याचा वजन काटा सगळीकडे नसतो. पण डॉक्टर काय म्हणतात, आई तुम्ही बाळाला घेऊन उभ्या राहा. आईचं आणि बाळाचं वजन ते करतात, मग बाळाला दुसरीकडे देऊन टाकतात आणि मग आईचं वजन करतात. मग काय करतात? दोघांची वजाबाकी. कोणाचं वजन आलं? बाळाचं वजन. सिम्पल आहे ना? सेम तसंच आहे. जेव्हा एका मॉलिक्युलचं आपण वजन करतो तेव्हा त्याच्यामधल्या ॲटम्सचं वजन करतो. एकाचं वजन वेगळं केलं तर दुसऱ्याचं वजन आपोआप मिळणार आहे. इट इज सेम लाईक दॅट. मॉलिक्युलर मास इज मास ऑफ ऑल द ॲटम्स. मॉलिक्युल कोणत्या ॲटम्सने बनलाय त्या सगळ्यांना ऍड करा. व्हॉट यू गेट इज द मॉलिक्युलर मास. नेक्स्ट टाइम वी विल डू मोल कन्सेप्ट. ही पण एक डेंजर कन्सेप्ट आहे. ही पुढच्या वेळेला करू आपण. महत्वाची आहे, सोपी आहे पण नवी आहे. डू इट नेक्स्ट टाइम. बोला मॅम, तुम्ही सांगितलं ना ते किलोमीटर मीटर, त्याला मराठीत मिल असं म्हणतात. 1 मिल 2 मिल. मैल. फरलांग पण म्हणतात. हे सगळे शब्द आमचे आजोबा म्हणायचे कसलं फरलांग, काय फरलांग. आधी तर मला फार लांब असंच वाटायचं, पण ठीक आहे. तेव्हा मी लहान होते आणि मला असे बरेच प्रश्न पडायचे. चला पुढच्या वेळेला भेटूया आणि ह्या धड्याचा पुढचा भाग करूया. इट्स गुड दॅट वी आर रिवायझिंग ऑल द थिंग्स बिफोर टाइम. चला बाय बाय. सी यू नेक्स्ट टाइम. गुड नाईट. थँक्यू मॅम. बाय. ओके मॅम. थँक्यू मॅम. गुड नाईट. बाय टीचर. गुड नाईट. आय एम होमवर्क नाही